सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आय नो जेवढी पण फार्मसीची मुलं आहेत, जेवढ्या पण मुलांनी बी फार्मसी आणि फार्म डी ला अप्लाय केलेला आहे, त्या सगळ्या मुलांचे प्रश्न आहेत की दादा आमची फायनल मेरिट लिस्ट ही कधी डिक्लेअर होणार. जसे की आपल्याला सीईटी सेलने ऑलरेडी एक शेड्यूल प्रोव्हाइड केलेला आहे की तुमची फायनल मेरिट लिस्ट ही 12 सप्टेंबरला रिलीज होईल. बट 12 सप्टेंबर तर काल होऊन गेलं, आज 13 सप्टेंबर ही डेट आहे. बट अजूनही काही फायनल मेरिट लिस्टची काही अपडेट आलेली नाहीये. तर भरपूर मुलांचे प्रश्न आहेत की दादा फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे का, की डेट्स एक्सटेंड होणार आहेत. सो बघा, हे कोणीही एक्झॅक्टली सांगू नाही शकत की आज तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल की नाही. सो त्यासाठी ना मी सीईटी सेलच्या हेल्पलाईन नंबरवर कॉल केला, त्यांना विचारण्यासाठी की नक्की फायनल मेरिट लिस्ट आज डिक्लेअर होणार आहे की नाही. तर ते नक्की काय बोलले, तर त्याची एक मी शॉर्ट एक रेकॉर्डिंग टाकतो, ते तुम्ही ऐका. नमस्कार सीईटी सर. हा नमस्कार मॅडम. मॅडम, फार्मसीची बी फार्मसीची मेरिट फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली आहे. बी फार्मसीची फायनल मेरिट लिस्ट हा झाली आहे का? नाही सर, अजून तरी शेड्यूल अपडेट झालेलं नाहीये. ओके, पण म्हणजे आज रिलीज होणार आहे की डेट काय एक्सटेंड होणार आहेत? होऊ शकतं सर, काय शेड्यूल अपडेट होईल त्या संदर्भात दुपारनंतर नवीन शेड्यूल येईल ते एकदा चेक करा. ओके, म्हणजे आज मेरिट लिस्ट रिलीज नाही होणार, नवीन शेड्यूल येणार आहे, राईट? नवीन शेड्यूल येणार सर. ओके ओके मॅडम, थँक्यू. सो जसं आता तुम्ही कॉल रेकॉर्डिंग मध्ये ऐकलं असेलच की आपल्याला सीईटी सेलच्या हेल्पलाईन नंबरवर काय सांगितलं की तुमची फायनल मेरिट लिस्ट आज रिलीज नाही होणार. आज तुमचे शेड्यूल जे आहे हे थोडं अपडेट होणार आहे, म्हणजे नवीन शेड्यूल तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. म्हणजे जे शेड्यूल तुम्हाला सीईटी सेलने आधी प्रोव्हाइड केलं होतं, ज्याच्यामध्ये एक्सपेक्टेड होतं की काल म्हणजे 12 सप्टेंबरला तुमची फायनल मेरिट लिस्ट रिलीज व्हायची होती, ते आता रिलीज होणार नाहीये. हे जे शेड्यूल आहे हे अपडेट होणार आहे, म्हणजे आता तुम्हाला नवीन डेट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत. आता नक्की हे नवीन डेट्स काय आहेत, तर ह्या रिगार्डिंग वेबसाईटवर काय अपडेट काय आलेली नाहीये. जस्ट आपल्याला हेल्पलाईन नंबरवर कन्फर्मेशन मिळालंय. बट जसं वेबसाईटवर अपडेट येईल मी तुम्हाला नोटिफाय करेन, त्याचं तुम्ही काही पण टेन्शन घेऊ नका. जस्ट आपल्याला हे कन्फर्म झालं हेल्पलाईन नंबरवरनं की तुमचे शेड्यूल जे आहे हे आता अपडेट होणार आहे, म्हणजे डेट्स जे आहेत हे थोडेफार एक्सटेंड होणार आहेत. सो लक्षात घ्या की आता हे डेट्स एक्सटेंड का होत आहेत. भरपूर मुलांना प्रश्न पडला असेल की दादा हे डेट्स एक्सटेंड व्हायचं कारण काय आहे. तर मेन कारण आहे तुमचे फार्मसीचे कॉलेजेस. म्हणजे फार्मसीचे भरपूर असे कॉलेजेस आहेत ज्यांना पीसीआय कडून अप्रुव्हल मिळालेलं नाहीये, आणि भरपूर सारे कॉलेजेस आता बॅन केलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रवेश बंदीही आणलेली आहे. ही एक पुढारीमध्ये एक न्यूज आली होती 5 दिवसाआधी, तुम्ही ते चेक करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे लिहून दिलेलं आहे की भरपूर सारे फार्मसीचे कॉलेजेस असे आहेत ज्याच्यामध्ये चांगले फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले जात नव्हते, आणि त्यामुळे ते कॉलेजेस हे बॅन केलेले आहेत. आता कुठल्या डिस्ट्रिक्टमध्ये किती कॉलेजेस आहेत तर त्याची एक लिस्ट हे ते दिलेली आहे. ही मी ह्याचे ऑफिशियल न्यूज म्हणता येणार नाही, म्हणजे ऑफिशियल लिस्ट म्हणता येणार नाहीये. कारण की बघा, जे पण ऑफिशियल लिस्ट असते ना हे आपल्याला गव्हर्नमेंट सीईटी सेलच प्रोव्हाइड करू शकते, आणि सीईटी सेलच्या वेबसाईटवर अजूनही काही अपडेट आलेली नाहीये की कुठले कॉलेजेसला अप्रुव्हल मिळालंय, कुठले कॉलेजेस कॅपराऊंड मध्ये असणार आहेत. तर ते आपण ऑफिशियल अजून आलेलं नाहीये. जस्ट एक न्यूज आली आहे की नक्की अमरावतीमधनं बी फार्मसीचे किती कॉलेजेस आहेत, डी फार्मचे किती कॉलेजेस आहेत, आणि टोटल किती कॉलेजेस आहेत, म्हणजे किती कॉलेजेसवर पीसीआयने बॅन आणलेला आहे. तर हे आहे ते लिस्ट दिलेली आहे. तर ह्याचे तुम्ही बघू शकता की बी फार्मचे टोटल 48 कॉलेजेस असे आहेत ज्याच्यावर पीसीआयने थोडं ऍडमिशन थांबवलेलं आहे, बॅन केलेलं आहे. आणि त्याचं कारण म्हणजे त्या कॉलेजेसमध्ये प्रॉपर फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले जात नव्हते. मग दादा हे आम्हाला लिस्ट कुठे मिळेल, तर बघा, जेव्हा पण तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल ना, त्याच्यानंतर तुम्हाला एक सीट मॅट्रिक्स प्रोव्हाइड केली जाते. म्हणजे प्रत्येक कॅपराऊंड मध्ये कुठल्या कॉलेज पार्टिसिपेट करताय, कुठल्या कॉलेजमध्ये किती इंटेक कॅपॅसिटी आहे, हे सीईटी सेल स्वतःहून प्रोव्हाइड करतं. बट कधी प्रोव्हाइड करतं की तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला एक पूर्ण पीडीएफ प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यामध्ये सांगितलं जातं की एवढी इंटेक कॅपॅसिटी आहे, कॅपराऊंड मध्ये ह्या कॉलेजची एवढे सीट्स असणार आहेत. त्या कॉलेजबद्दल पण थोडीफार डिटेल तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते की हे कॉलेज ऑटोनॉमस आहे, हे कॉलेज नॉन ऑटोनॉमस आहे, हे कॉलेज गव्हर्नमेंट आहे. तर हे सगळं तुम्हाला सीट मॅट्रिक्स मध्ये प्रोव्हाइड केलं जातं, आणि ती सीट मॅट्रिक्स तुमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाल्यानंतरच रिलीज होत असते. बट आता आपली फायनल मेरिट लिस्ट ची डेट थोडीफार आता एक्सटेंड होणार आहे, जसं की आपल्याला सांगितलंय. सो मे बी आता तुमची सीट मॅट्रिक्स पण थोडीफार आता एक्सटेंड होईल, म्हणजे त्याचे डेट्स पण आता पुढे एक्सटेंड केले जातील. आता ऑफिशियल नोटीस काय आहे, म्हणजे ऑफिशियल डेट्स काय असणार आहेत तुमचे, हे आता आपल्याला आफ्टरनून जेव्हा आपली नोटीस डिक्लेअर होईल तेव्हाच आपल्याला कळेल. सो त्यासाठी मी तुम्हाला काय सांगतो की आपलं टेलिग्राम ग्रुप आहे ना, हे तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण की लक्षात घ्या की मला प्रत्येक टायमाला व्हिडिओ अपलोड करता येत नाही. काल पण मला भरपूर मुलांचे मेसेज आले होते की दादा आमची फायनल मेरिट लिस्ट डिक्लेअर झाली आहे का. मला भरपूर डीएम्स येत होते.
सो त्यामुळे मी टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला अपडेट देत राहत होतो. इव्हन रात्री सुद्धा मी सांगितलं होतं की तुमची फायनल मेरिट लिस्ट अजून डिक्लेअर झालेली नाहीये. मला माहिती आहे की भरपूर मुलं पॅनिक होतात ह्या सिच्युएशनमध्ये. भरपूर मुलांना कळत नाही की आपल्याला मेरिट लिस्ट रिलीज का नाही होत आहे, आपलं ऍडमिशन कधी कन्फर्म होणार. अजून भरपूर मुलांचे असे पण प्रश्न आहेत, दादा आमची कॅपराऊंडची प्रोसेस म्हणजे आम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग, आम्हाला कॉलेजेसची लिस्ट वगैरे कधी अपलोड करायचे, हे भरपूर मुलांचे प्रश्न आहेत. तर हे सगळे प्रश्न मी तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर सॉल्व्ह करत असतो. जे कॉमन डाऊट्स आहेत हे मी तुमच्या टेलिग्राम ग्रुपवर सॉल्व्ह करत असतो. तर त्याच्यामुळे टेलिग्राम ग्रुप तुम्ही जॉईन करून ठेवा. या ग्रुपला तुम्हाला भरपूर सारे इम्पॉर्टंट PDF बघायला मिळतील. त्यासोबत जी पण इम्पॉर्टंट अपडेट आहे ही तुम्हाला बघायला मिळेल. कारण की लक्षात घ्या की जर कुठली अपडेट आली त्याच्यावर उगाच 10-15 मिनिटाची व्हिडिओ बनवून काय फायदा नाही. कारण की तुम्ही पण एक पॅनिक असतात, तुमच्यामध्ये पण कन्फ्युजन असतं की नक्की काय कसं, आणि त्याच्यामध्ये मी अजून तुम्हाला घाबरवतोय. सो ते मला आवडत नाही. तर त्यामुळे मी टेलिग्राम ग्रुप एक तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेला आहे. इम्पॉर्टंट अपडेट आहे, जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत हे त्या तिकडे मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो, ज्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण ह्या ऍडमिशन प्रोसेस सोबत अपडेटेड राहात. त्यासोबत अजून एक इम्पॉर्टंट, जर तुम्हाला कॅपराऊंडचे कट ऑफ पाहिजे असतील, लास्ट इयरचे कट ऑफ ज्याच्याने तुम्ही कॉलेज लिस्ट ही बनवू शकता, तर ती कट ऑफ लिस्ट मी आहे ते आपल्या ऍपवरती अपलोड केलेली आहे. नोट करा की जी सीड्सनी कट ऑफ लिस्ट प्रोव्हाइड केली आहे तीच कट ऑफ लिस्ट ही आहे ते मी अपडेट केली आहे. बट प्रत्येक कॅपराऊंडची अपडेट केली आहे. कॅपराऊंड 1 ची लिस्ट आहे, कॅपराऊंड 2 ची लिस्ट आहे आणि कॅपराऊंड 3 ची पण कट ऑफ लिस्ट आहे. आणि महाराष्ट्र आणि ऑल इंडिया लेवलचे कट ऑफ दोन्ही कट ऑफ आहे ते मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. सो जस्ट तुम्हाला आपलं इझी कॉलेज हे ऍप डाउनलोड करायचं आहे, जे तुम्हाला प्ले स्टोअर वरती इझिली मिळेल. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. जर तुम्ही हे ऍप डाउनलोड केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड वरतीच हे कट ऑफ लिस्टचा एक ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल. त्यावर क्लिक करून तिकडे छोटासा फार्मसीचा ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सगळे फार्मसीचे कट ऑफ लिस्ट हे डाउनलोड करू शकता. त्यासोबत जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल, जर तुम्हाला ह्या पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये पर्सनल गायडन्स पाहिजे असेल, तर तुम्ही आपली पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आय नो भरपूर साऱ्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची आहे, बट खूप लिमिटेड सीट्स असल्यामुळे ही मी पर्सनल काउन्सिलिंग थोडीफार मध्यंतरी क्लोज केली होती. बट आता मी ही परत रिओपन केलेली आहे, कारण की आता आपल्याकडे थोडाफार टाइम आहे. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. एनरोल कसं करायचं आहे, मी तुम्हाला स्क्रीनवरती 2 हेल्पलाईन नंबर प्रोव्हाइड केले आहेत. या हेल्पलाईन नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर फार्मसी पर्सनल काउन्सिलिंग. मला तुमच्या फार्मसी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे. हा जस्ट मेसेज आम्हाला ह्या व्हॉट्सअप नंबरवर म्हणजे ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ड्रॉप करा. आम्ही तुम्हाला पूर्ण ह्या पर्सनल काउन्सिलिंगचे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपला सेंड करू. भरपूर मुलं ह्या नंबरवर कॉल करतात, बट कॉल नका करू, कारण की प्रत्येक मुलाचे कॉल आम्हाला रिसिव्ह नाही करतायत. भरपूर कॉल्स येतात. तर त्याच्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज ड्रॉप करून ठेवा. तुम्हाला नक्की ह्या पर्सनल काउन्सिलिंगचा पूर्णपणे डिटेलमध्ये रिप्लाय हा मिळणार आहे. सो नक्की तुम्ही ही लवकरात लवकर काउन्सिलिंग जॉईन करा. मी लिमिटेड सीटसाठी ही काउन्सिलिंग ओपन केली आहे, तर तुम्ही ही काउन्सिलिंग जॉईन करू शकता. सो गाइज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर पर्सनली मला रिच आउट करायचं असेल तर मी तुम्हाला एक इंस्टाग्रामची ID प्रोव्हाइड करतोय, त्यावर सुद्धा मला तुम्ही मेसेज करू शकता. काही पण डाऊट्स असतील हे तुम्ही मेसेज करू शकता. मी नक्की तुम्हाला ट्राय करेन रिप्लाय करायचा. सो गाइज दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा. कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा, ज्याच्याने ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. आणि जर अजून काही तुमचे डाऊट्स असतील हे तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. सो विथ दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड